सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. त्या अनुषंगाने अमरावती शहरामधील प्रभाग क्रमांक 14 मधील शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून कोमल संतोष भद्रे आपल्यासोबत प्रचार करताना दिसत आहे. त्याच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे, कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? भरपूर चांगल्या पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आणि गेल्या काही अन्य वर्षापासून इथे युवा मतदार म्हणून कोणीच उभं राहिलेलं नाहीये, तर त्या पद्धतीने युवा मतदार म्हणून खूप चांगला प्रतिसाद मला माझ्या प्रभागातून मिळतोय. एकाकडे सगळ्यात मग युती होणार आहे, संपूर्ण संकेत अशा प्रमाणात होते की कोणाला प्रभागातून उमेदवारी भेटणार आहे, सगळ्यात मोठा संकेत होतो. तो जो निर्णय आहे तो वरिष्ठांच्या हाती दिलेला आहे आणि वरिष्ठ जे करतील ते योग्यच निर्णय घेतील आणि तो सर्व निर्णय वरिष्ठांनी घेतलेलाच योग्य राहील. आणि त्यांना माहिती आहे की कोणता व्यक्ती हा पक्षासाठी किंवा कोणता व्यक्ती हा नेतृत्वासाठी योग्य आहे, सक्षम आहे, त्या पद्धतीने ते व्यक्ती निवडतील. शहरामध्ये काही वर्षापासून निवडणुका झालेल्या आणि मतदारांचा सुद्धा असा आनंद शहरामध्ये पाहायला मिळणार आहे की मतदान करण्यासाठी, परंतु सध्याच्या परिस्थितीला उमेदवार कशा प्रकारे निष्पन्न असला पाहिजे हे सगळ्यात मोठं मतदारांसमोर पडलेलं आहे. 9 वर्षाच्या नंतर आज मतदान आलेलं आहे आणि 9 वर्षानंतर जे मतदान होतंय त्याची उत्सुकता ही लोकांमध्ये भरपूर प्रमाणात आहे. कारण गेल्या अन्य वर्षांपासून 9 वर्षातनं जे प्रभाग आहेत आणि त्या प्रभागामध्ये कार्य झालेले नाही आहेत, ते कार्य जसच्या तसे पेंडिंग आहेत. भरपूर ठिकाणी कचऱ्याची सुद्धा समस्या आहे, ज्यामुळे लोक अत्यंत त्रस्त झालेले आहेत आणि भरपूर विविध प्रकारच्या समस्या प्रभागामध्ये आहे. त्यामुळे आता जे हे मतदान आलेलं आहे, हे मतदान म्हणजे एका सणासारखं आलेलं आहे आणि ते सणासारखं लोक तो मतदान साजरा करणार आहे. मतदार भरपूर हुशार आहे एवढं मानावं लागेल अमरावती शहरामधील, परंतु आता हुजबुजलेला सारखं हा शहर पाहायला मिळत आहे. मतदार भरपूर हुशार झालेला आहे, पहिलेपेक्षा तर जास्तच हुशार म्हणता येईल मतदार. कारण मतदारांना आता समजते की कोण योग्य आहे प्रभागासाठी आणि कोण कार्य करू शकतो, कोण कार्यक्षमता आहे आणि कोण फक्त नावं देऊन किंवा एखादं पक्षाचं मोठं पद घेऊन जो निवडणुकीसाठी उभा राहतो, तर त्यापेक्षा योग्य मतदार, योग्य प्रतिनिधी कोण आहे आणि त्याचं नेतृत्व कसं आहे, या पद्धतीने लोक यावेळेस निवडणुकीमध्ये लोकांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून असताना केंद्रामधील सरकार अति महत्वाचं असतो आणि महाराष्ट्रामध्ये सरकार अति महत्वाचं असतो विकासाचे काम करण्यासाठी. नक्कीच केंद्रामध्ये सरकार, महाराष्ट्रामध्ये सरकार जे आहे ते अति महत्वाचं असतं आणि त्यानंतर आता जी महाराष्ट्रात महानगरपालिका होत आहे त्या महानगरपालिकेमध्ये जे सत्ता बसणार ती अतिशय महत्वाची ठरणार. कारण गेल्या अन्य वर्षापासून महानगरपालिकेतील सर्व कामं मग ठप्प झालेले आहेत. आता ते नवीन मतदारांच्या याच्यातून ते कामं योग्य कामी लागणार आहे, मार्गी लागणार आहे. मतदारांचा कशा प्रमाणे तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे? संपूर्ण गल्ली गल्ली तुम्ही फिरत आहे आणि त्याप्रमाणे युवा वर्गांचा यावेळेस मतदान जास्त प्रमाणात होणार आहे. 9 वर्षानंतर मतदान जेव्हा आलेलं आहे तेव्हा जो 9 वर्षा अगोदर मतदार लहान होता, म्हणजे लहान लेकरं होते, त्यांचे यावर्षी मतदान पडतात. त्यांनाही पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता जी आहे ती लाभलेली आहे आणि जो मी बोलले की हा सणासारखं मतदान साजरं होणार आहे यावेळेस. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत सगळे जेवढे मतदान झालेले आहेत यावर्षी, तर ते सगळे सणासारखे साजरे झालेले आहेत आणि सणासारखेच होतील. कारण यामध्ये युवा पिढी भरपूर प्रमाणात अग्रेसर आहे आणि युवा पिढी खरंच काम करते. तर त्यामुळे जो मतदार वर्ग आहे संपूर्ण अमरावती शहरातला आणि अमरावती जिल्ह्यातला, त्यांनी युवा वर्गाला प्राधान्य देण्यात आल्या पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे. कारण युवा वर्ग जो आहे तो त्या पद्धतीने विचार करेल, जो जुना मतदार, जो जुना प्रतिनिधी आहे त्या पद्धतीने विचार करणार नाही. कारण आजचं जे मतदार आहे, आजचं जो प्रभागामध्ये गरज आहे, ती गरज फक्त कचरा, रस्ता, नाल्या यापुरती राहिलेली नसून या व्यतिरिक्त भरपूरशा प्रमाणात गरजेचं लोकांना झालेला आहे. कारण भरपूरशा घरांमध्ये काही ना काही समस्या आहेत. आता जेव्हा आम्ही फिरतोय तेव्हा आम्हाला काही लोक एकटे सुद्धा दिसतात की ज्यांच्या पाठीमागे कोणीच नाही. अशा लोकांना एक मेंटली सपोर्ट म्हणून जर आपण देऊ शकतो, वयस्कर, वयोवृद्ध आहेत, तर त्या लोकांना सुद्धा आपण जर कुठेतरी 5-10 मिनिटांसाठी एक मेंटली सपोर्ट म्हणून आपण जर देऊ शकलो. आणि त्या व्यतिरिक्त महिलांच्या भरपूर समस्या असतात. आज आमच्या इथे महानगरपालिकेचे 2 ते 3 दवाखाने, परंतु आमच्या इथे अँब्युलन्सच अवेलेबल नाहीये. पण जर माझ्याकडनं या मतदारच्या वेळेला जर मी निवडून येते तर माझं सर्वप्रथम प्राधान्य राहील की माझ्या प्रभागामध्ये अँब्युलन्स आल्या पाहिजे.
आपल्यासमोर होते कोमल संतोष बद्रे. संपूर्ण अमरावती शहरामधील दहीहंडी असो की संपूर्ण कार्यक्रम असो त्याच्यामधील कोमल बद्रे सगळ्यात महत्वाचा सज्ज पाहायला मिळत आहे. परंतु महिलांवर कशा प्रकारे काही अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी खंबीरपणे कोमल बद्रे कधीही सक्रिय त्यावेळी सुद्धा दिसत होते. मतदार येणाऱ्या काळात बघण्यासारखा राहील. परंतु प्रभाग क्रमांक 14 मधील कोमल बद्रे यांची चर्चेला उधाण आलेला आहे. कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी, एपीजी न्यूज, अमरावती. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.